हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओत तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स वापरून एक लहान स्टोरी कशी बनवायची ते तुम्ही शिकणार आहात। त्यामुळे तुम्हाला सिंपल प्रेझेंट टेन्सची छोटी छोटी वाक्य बनवून स्टोरी कशी बनवायची हे कळेल। यामुळे तुम्हाला इंग्लिश बोलणे अधिक सोपे जाईल। तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया। ही स्टोरी एक रॉबर्ट नावाच्या मुलाची आहे। तर चला मग स्टार्ट करूया। माझे नाव रॉबर्ट आहे। माय नेम इज रॉबर्ट। माय नेम इज रॉबर्ट। मी या घरात राहतो। आय लिव्ह इन धिस हाऊस। आय लिव्ह इन धिस हाऊस। तो माझा कुत्रा आहे। दॅट इज माय डॉग। दॅट इज माय डॉग। त्याचे नाव फिन आहे। हिज नेम इज फिन। हिज नेम इज फिन। यावरून कळालं असेल की सेंटेन्स कसे बनवलेले आहे। त्याला झोपायला आवडते। ही लाइक्स स्लीपिंग। ही लाइक्स स्लीपिंग। तो सहसा झाडाखाली झोपतो। ही युजली स्लीप्स अंडर द ट्री। ही युजली स्लीप्स अंडर द ट्री। मला खूप मित्र आहेत। आय हॅव अ लॉट ऑफ फ्रेंड्स। आय हॅव अ लॉट ऑफ फ्रेंड्स। मी अनेकदा त्यांच्यासोबत फुटबॉल खेळतो। आय ऑफ्टन प्ले फुटबॉल विथ देम। आय ऑफ्टन प्ले फुटबॉल विथ देम। मला फुटबॉल खेळायला खूप आवडते। आय लव्ह प्लेइंग फुटबॉल। आय लव्ह प्लेइंग फुटबॉल। जेव्हा मला उद्यानात खेळायचे असते तेव्हा मी त्यांना नेहमी कॉल करतो। आय ऑलवेज कॉल देम व्हेन आय वॉन्ट टू प्ले इन द पार्क। आय ऑलवेज कॉल देम व्हेन आय वॉन्ट टू प्ले इन द पार्क। मी कधीच एकटा पार्कला जात नाही। आय नेवर गो टू पार्क अलोन। आय नेवर गो टू पार्क अलोन। कधी कधी आम्ही क्रिकेटसुद्धा खेळतो। समटाइम्स वी ऑल्सो प्ले क्रिकेट। समटाइम्स वी ऑल्सो प्ले क्रिकेट। माझे वडील एका मोठ्या कंपनीत काम करतात। माय फादर वर्क इन अ बिग कंपनी। माय फादर वर्क्स इन अ बिग कंपनी। ते सहसा घरी उशिरा येतात। He usually comes home late. He usually comes home late. त्यांना इथे बसून पुस्तके वाचायला आवडतात। He likes sitting here and reading books. He likes sitting here and reading books. ते कधी कधी वाचून झोपतात। He sometimes sleeps when he reads. He sometimes sleeps when he reads. त्यांना कादंबरी वाचायला आवडते। He likes reading novel. He likes reading novel. त्यांना क्रिकेट खेळणे किंवा टीव्हीवर पाहणे आवडत नाही। He does not like playing cricket or watching it on TV. He does not like playing cricket or watching it on TV. माझी आई गृहिणी आहे। माय मदर इज अ हाऊसवाईफ। माय मदर इज अ हाऊसवाईफ। ती सकाळी लवकर उठते। शी गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग। शी गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग। ती माझ्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवते। शी कुक डेलिशियस फूड फॉर मी। She cooked delicious food for me. ती माझ्यासाठी चॉकलेट केक सुद्धा बनवते। She also make chocolate cake for me. She also make chocolate cake for me. मला चॉकलेट केक खायला खूप आवडतो। I love to eat chocolate cake. I love to eat chocolate cake. ती माझ्यावर खूप प्रेम करते। She loves me. She loves me. मी सुद्धा तिच्यावर खूप प्रेम करतो।
आय ऑल्सो लव हर सो मच. आय ऑल्सो लव हर सो मच. पण ती मला जास्त जंक फूड खायला देत नाही. बट शी डज नॉट लेट मी ईट मच जंक फूड. बट शी डज नॉट लेट मी ईट मच जंक फूड. तुझी आई तुला परवानगी देते का? डज युअर मदर लेट यू? डज युअर मदर लेट यू? या कथेत सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलेला आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स वापरून वाक्य कशी बनवली हे तुम्ही ह्या स्टोरीमधून शिकलात. तसेच तुम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स वापरून शॉर्ट स्टोरीज स्वतः बनवा. अशा प्रकारे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड फॅमिली आणि रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.